Hello friends, I am P.S. Darade and today we are going to see how to we frame ideal format for preparing job application, any job application. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बऱ्याच ठिकाणी कंपनीमध्ये किंवा कुठल्याही कार्यालयामध्ये किंवा कुठल्याही एज्युकेशन सोसायटीमध्ये किंवा सेल्समॅन, सेल्स वाईज, सेल्स गर्ल अशा प्रकारे कंपनीमध्ये जॉब निघतात. तर इथं तुम्हाला खऱ्या अर्थानं फर्स्ट इम्प्रेशन तुमचं ॲप्लिकेशनवरती, रायटिंगवरती जात असतं. त्याच्यामुळं तुम्हाला इंग्रजीमध्ये आणि व्यवस्थितरित्या जर तुम्ही अप्लाय करत असाल तर साहजिकच इट वॉज द फर्स्ट इम्प्रेशन ऑफ यू. तर तुमचं हे पहिलं इम्प्रेशन असतं ज्यांना की तुम्ही अर्ज करत असता. त्याच्यामुळं हे इम्प्रेशन चांगल्या पद्धतीने पडावं एवढंच नाही तर इंग्लिशमध्ये आपण सहजरित्या जॉबसाठी ॲप्लिकेशन करता यावं हे आपल्याला या पुढच्या 40 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर माहिती समजून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही कुठेही नोकरीसाठी तुम्ही या माध्यमातून सहजरित्या अर्ज करू शकता. फक्त एकदाच लक्षात ठेवायचे, एका वेळ लक्षात ठेवलं तुम्ही की तुम्हाला ते कधीही विसरणार नाही. आणि एवढंच नाही, प्रत्येक नोकरीसाठी आपण वेगवेगळे जॉब करत असतो, परंतु तुम्हाला अर्ज करण्याची मेथड मात्र सेम असते, सारखीच असते. मग ते कुठल्याही प्रकारचा अर्ज असो नोकरीसाठीचा, तो तुम्हाला सहजरित्या लिहिता यावा किंवा अर्ज करता यावा यासाठी एक आयडियल फॉर्मॅट म्हणजे कोणत्याही नोकरीसाठी इंग्रजीमध्ये अर्ज करण्याचा एक आदर्श नमुना मी तुमच्या समोर ठेवणार आहे, मांडणार आहे. आणि तो तुम्ही एकदा जर समजून घेतलात तर डेफिनेटली तुम्ही सहजरित्या कुठल्याही नोकरीसाठी इंग्रजीमध्ये अर्ज करू शकता. जे की थोडं हार्ड वाटते, प्रत्येकाला कठीण वाटते, ते सोपं वाटावं या अनुषंगाने हा माझा प्रयत्न. त्याचबरोबर वर्ग 5वी पासून ते 12वी पर्यंत तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये ऍप्लिकेशन फॉर जॉब, अर्ज कसा करावा नोकरीसाठी या संदर्भाचा क्वेश्चन 4 ते 10 मार्कापर्यंत विचारला जाऊ शकतो. तर तो सुद्धा तुम्हाला पूर्ण करता यावा या अनुषंगाने हा विषय मी तुमच्या समोर ठेवत आहे. तर तुमच्या समोर क्वेश्चन पण ठेवलेला आहे की क्वेश्चन राहतो, फर्स्ट यू ट्राय टू रीड द क्वेश्चन क्लिअरली. एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला तो क्वेश्चन रीडिंग करावा लागतो. ट्राय टू अंडरस्टँड इट प्रॉपरली, तुम्हाला ते चांगलं समजून घ्यावं लागतं. आणि समजल्यानंतर तुम्हाला लिहायची पुढची गोष्ट असते. त्या अगोदर फर्स्ट ट्राय टू अंडरस्टँड द क्वेश्चन विच आर आस्क्ड यू. तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे तो काळजीपूर्वक वाचला पाहिजे. क्वेश्चन पहा काय म्हणते, रीड द फॉलोइंग ऍडव्हर्टाइजमेंट अँड प्रिपेअर अ लेटर ऑफ ऍप्लिकेशन. म्हणजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस आपण कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये जाहिराती पाहत असतो. मग ते आता आपल्याकडे प्रसिद्ध वर्तमानपत्र लोकमत असेल, सकाळ असेल, सामना असेल, तरुण भारत असेल किंवा पुणे नगरी असेल, कोणत्या का प्रकारचं वर्तमानपत्र असेल ना, अशा वर्तमानपत्रामध्ये दर एक विशिष्ट दिवशी कोणता तरी वार ठरलेला असतो, त्या दिवशी ऍडव्हर्टाईज येत असते. आणि ते ऍडव्हर्टाइजमेंट आपण वाचतो आणि त्याच्या आधारे आपण काय करतो, मग जी कुठली काही कंपनी असेल, कुठली एज्युकेशन सोसायटी असेल किंवा कुठलं ऑफिस असेल, सरकारी असेल किंवा निमसरकारी असेल किंवा प्रायव्हेट ऑफिस असेल, प्रायव्हेट कंपनी असेल, याच्यामध्ये अर्ज करायला सांगितलं जातं. त्यासाठी एक स्पेशली ऍडव्हर्टाइजमेंट पेपरमध्ये आलेली असते, तीच ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्या समोर ठेवलेली आहे. अशा प्रकारचे ऍडव्हर्टाइज राहते आणि त्या ऍडव्हर्टाइजच्या बेसवरती आपल्याला नोकरीसाठी अर्ज करावा लागतो. हे जनरली तुम्ही शिक्षण पूर्ण केल्यानंतरही करावं लागते किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला 5 ते 12वीच्या मुलांना इंग्रजीमध्ये अर्ज करायला म्हणजे नोकरीसाठी अर्ज करण्यासाठीचा स्पेशली 4 ते 10 मार्कापर्यंतचा भाग विचारला जातो. 10 मार्क्स पर्यंतसाठी भाग हा विचारला जातो. प्रश्न काय आहे मला सांगितला की खाली जाहिरात वाचा आणि तसा अर्ज करा. काय म्हणते, वॉन्टेड म्हणजे काय पाहिजे असणे. काय पाहिजे म्हणते, शिवाजी एज्युकेशन सोसायटी नांदेड. आता हे शिवाजी एज्युकेशन सोसायटी जी आहे नांदेड येथील, त्यांना काय पाहिजे, नीड्स म्हणजे त्यांना गरज आहे. टीचर्स, शिक्षकाची गरज आहे. त्यासाठी फॉर इट्स ब्रँचेस टू टीच इंग्लिश,
म्हणजे शिवाजी एज्युकेशन सोसायटी नांदेड येथील जी शिक्षण संस्था आहे या संस्थेमध्ये त्याच्या जे काही वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत, शाळा आहेत, त्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजेत. मग कोणते शिक्षक? कोणत्या विषयाचे? इंग्लिश, सायन्स अँड हिस्ट्री, नाही का? इंग्लिश, सायन्स अँड हिस्ट्री अशा 3 विषयासाठी तुम्हाला त्यानं विचारलेला आहे. म्हणजे 3 विषयासाठी ज्याच्याकडे हे 3 विषय आहेत ग्रॅज्युएशनला वगैरे, तर असे शिक्षक अप्लाय करू शकतात. पण अशा शिक्षकाची त्यांना गरज आहे असं सांगितलं. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की आपल्याला कुणासाठी पाहिजे, नाही का? शिवाजी एज्युकेशन सोसायटी कुठली आहे? नांदेडची आहे. आता तुम्हाला समजा लक्षात आलं की कोणत्या पोस्ट आहेत, म्हणजे पोस्ट कोणत्या आहेत? टीचर्सचे आहेत. टीचर्स त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन दिलेलं आहे. इंग्लिश टीचर आहे, सायन्स टीचर आहे, हिस्ट्री. तुम्ही ज्या कोणत्या पोस्टसाठी किंवा ज्या कोणत्या विषयासाठी अर्ज करत आहात तो तुम्हाला ते समजून येते, नाही का? त्याच्यामुळं आणि हे कोणत्या लेवलवरती? ऍट द सेकंडरी लेवल, म्हणजे 6 ते 8 साठी म्हणा किंवा 5 ते 10 साठी राहू शकते, नाही का? तर अशा प्रकारे या शिवाजी एज्युकेशन सोसायटी नांदेड इथं जागा आहे निघालेल्या आहे, त्यासाठी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे. अशाच प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये दिलेला असतो. किंवा जर आपल्या डेली लाईफमध्ये तुम्हाला कुठे नोकरीसाठी अर्ज करायचा आहे तर अशाच प्रकारची एखादी कुठली तरी ऍडव्हर्टाईज येत राहते, त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो. हे करत असताना कुणाला करा म्हणते? अप्लाय टू द, कुणाला करा म्हणते? जनरल सेक्रेटरी, तिथला जो सचिव आहे. त्यानंतर कुठला? शिवाजी एज्युकेशन सोसायटी कुठली आहे? नांदेड आहे. तर या सर्व गोष्टींवर आपण समजू शकतो की अर्ज कुणाला करायचा आहे. कुणाला करायचं लक्षात आला असेल. शिवाजी एज्युकेशन सोसायटी आहे, कुठली आहे? नांदेडची आहे. कोणत्या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे? टीचरच्या पोस्टसाठी. सब्जेक्ट कोणता आहे तुम्हाला माहिती आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता, नाही का? तर हे झालं डिटेल प्रश्नासंदर्भातचं. एवढंच नाही तर हे 5 ते 12वीच्या मुलांसाठी सेपरेट 5 ते 10 मार्कासाठी विचारलं जातेच. त्याचबरोबर आपण शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुद्धा आपल्याला कुठेही नोकरीसाठी अर्ज कसा करावा, फक्त शिक्षकासाठीच नाही दिले पा, कोणत्याही नोकरीसाठी कुठली असेल, मग ते पिऊन असेल, क्लार्क असेल, सेल्स बॉईज, सेल्स गर्ल्स असेल, कुठल्या कंपनीमध्ये मॅनेजर असेल किंवा इंजिनियरची पोस्ट असेल किंवा कुठली डॉक्टरची पोस्ट असेल, कुठल्याही पोस्टसाठी तुम्ही या माध्यमातून अर्ज करू शकता. त्याचा एक आदर्श नमुना मी तुमच्या समोर ठेवणार आहे, तो तुम्ही समजून घ्या. म्हणजे तुम्हाला कुठल्याही खऱ्या अर्थानं पोस्टसाठी अर्ज करायला कठीण जाणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला मी क्वेश्चन समजून सांगितलेलं आहे आणि हे क्वेश्चन तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा आहे. तर खऱ्या अर्थानं तुम्ही जर या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर साहजिकच ओम ब्रिलियंट क्लासेस या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज बऱ्याच वेळेस इंग्लिश स्पीकिंग, इंग्लिश ग्रामर, इंग्लिश रायटिंग स्किल यावरचे व्हिडिओ वारंवार प्रसारित करत असतो, जेणेकरून की सगळेच व्हिडिओ आपल्याला मोफत पाहता येतात, पाहू शकता ओम ब्रिलियंट क्लासेस या चॅनलवरती. तुम्ही जर खरोखरच तुम्हाला हा शिकवणं किंवा हे जर कामाचं आहे असं वाटत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. तर खऱ्या अर्थात आपण एक आदर्श नमुना कसा तयार करायचा हे आपण लगेच समजून घेणार आहोत. इथपर्यंतचा भाग तुमच्या लक्षात आला असेल. प्रश्न, ऍडव्हर्टाइजमेंट, आता आपण पुढील भाग लगेच समजून घेणार आहोत. चला तर आपण पुढचा भाग समजून घेऊ. आता कोणता? जो खऱ्या अर्थाने क्वेश्चनचं उत्तर कसं लिहायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं नोकरीसाठीचा अर्ज करण्यासंदर्भातचा जो काही आपण क्वेश्चन दिला होता त्या क्वेश्चनच्या अनुषंगाने तुम्हाला कोणकोणत्या स्टेप्स लिहायचे आहेत पहा. पहिलं सगळ्यात महत्वाचं सेंडर्स ऍड्रेस, म्हणजे जो कोणी अर्ज लिहित आहे, नाही का, अर्ज लिहिणाऱ्याचा पत्ता अगोदर लिहावा लागेल. परीक्षेमध्ये क्वेश्चन आला असेल तर परीक्षेमध्ये तुम्हाला काल्पनिक ऍड्रेस लिहावा लागेल किंवा प्रश्नामध्ये जर अगोदरच पत्ता दिला असेल तर तो प्रश्नातला पत्ता लिहावा लागेल इथं. आणि समजा तुम्ही परीक्षेमध्ये अर्ज नाही करत, प्रत्यक्षात तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑफिसला अर्ज करत आहात तर तुम्हाला इथं सुरुवातीला स्वतःचं नाव लिहावं लागेल. त्यानंतर तुम्ही कोणत्या एरियामध्ये, कुठल्या परिसरामध्ये, कोणत्या शहरामध्ये राहता त्या एरियाचं नाव अगोदर लिहावं लागेल किंवा कॉलनीचं नाव लिहावं लागेल. आणि तिसरी महत्वाची गोष्टीमध्ये तुम्हाला ज्या गावात राहता त्या गावाचं नाव लिहावं लागेल, जेणेकरून की हा झाला तुमचा स्वतःचा ऍड्रेस.
जर परीक्षेत आला असेल तर परीक्षेत मात्र काल्पनिक ऍड्रेस लिहायचा आहे, किंवा बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रश्नामध्ये इथला पत्ता दिलेला असतो, तोच पत्ता तुम्हाला लिहावा लागतो. हे झालं सेंडर्स ऍड्रेस मध्ये. दुसरा आहे रिसिव्हर्स ऍड्रेस किंवा इनसाइड ऍड्रेस असं म्हणतात त्याला, दुसरा मुद्दा बरं का. हा सेकंड स्टेप, इनसाइड ऍड्रेस किंवा रिसिव्हर्स ऍड्रेस. ज्याला तुम्ही अर्ज करताय, ज्याला तुम्ही अर्ज करत आहात नोकरीसाठी, किंवा जी तुम्ही जाहिरात वाचलेली आहे, किंवा परीक्षेमध्ये जो काही प्रश्न विचारलेला आहे की यांना अर्ज करा, तर त्याचा ऍड्रेस तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेला असतो, त्याला तुम्हाला अर्ज करायचा असतो. ते आपण इथं टू लिहिलं, त्यानंतर कॉमा दिला, आणि प्रश्न आपण अगोदरच पाहिला होता वॉन्टेड मध्ये, नाही का. कुणाला अर्ज करा म्हटलं होतं? द जनरल सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरीला अर्ज करा असं म्हटलेलं होतं. ते आपण सुरुवातीला लिहिलं, द जनरल सेक्रेटरी. मग हे जनरल सेक्रेटरी आहेत कुठले? तर शिवाजी एज्युकेशन सोसायटी. तर हे जे जनरल सेक्रेटरी आहेत हे शिवाजी शैक्षणिक संस्थामधले आहेत, आणि ही जी शैक्षणिक संस्था आहे ती कुठली आहे? मग नांदेडची आहे. ते आपण लिहिलं कुठून? तर तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीलाच तुम्हाला मी प्रश्नामध्ये एक ऍडव्हर्टाईज दाखवलेली होती, आणि त्या ऍडव्हर्टाईज मध्ये ऑलरेडी हा ऍड्रेस दिलेला असतो. हा ऍड्रेस तुमच्या मनानं लिहावा लागतो, म्हणजे मतानं, किंवा जर प्रश्नामध्ये दिला असेल तर तिथला लिहावा लागतो, आणि इथला मात्र ऍड्रेस जो आहे त्याला की आपण अर्ज करतोय तिथला ऍड्रेस तुमच्या प्रश्नामध्ये दिलेला असतो, तोच लिहावा लागतो. हे झाले दोन ऍड्रेस जिथे की तुम्हाला हाफ हाफ मार्क किंवा एक एक मार्क दिलेले असतात, किंवा दोन्हीसाठी एक मार्क किंवा दोन्हीसाठी एक एक, असे 2 मार्कासाठी हा क्वेश्चन तुम्हाला, म्हणजे 2 मार्कासाठी हे 2 भाग, 2 सेपरेट भाग, किंवा जर कमी मार्कासाठी असेल तर हाफ हाफ मार्कसाठी हा सेंडर्स ऍड्रेस आणि रिसिव्हर्स ऍड्रेस तुम्हाला लिहावा लागतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा आहे, आता नेमकी ही जाहिरात आली कुठं? आता तुम्ही प्रत्यक्षात अर्जाला सुरुवात करताय, नाही का. तर तुम्हाला नंतर इथं थोडा पॅरेग्राफ, आता जसं ही एकाखाली एक आलं पहा, हे मार्जिनला लागून लिहिलेलं आहे, तुम्हाला असंच लिहावं लागेल. त्यानंतर मात्र तुम्ही आता सब्जेक्ट लिहिताय किंवा रेफरन्स, दोन्ही गोष्टी थोड्या, आता काही थोडे कुणी रेफरन्स अगोदर लिहितात, कुणी सब्जेक्ट अगोदर लिहितात. जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकाल, काय अडचण नाही. आपण समजा सब्जेक्ट अगोदर घेतला, सब्जेक्ट लिहित असताना थोडा तुम्हाला पॅरेग्राफ सोडावा लागेल, आणि याच लेवलनं पुढचं सर्व काही पॅरेग्राफ तुम्हाला सोडावे लागतील. सब्जेक्ट कोणता आहे तुमचा? कोणत्या पोस्टसाठी जागा निघाल्या होत्या? टीचरच्या पोस्टसाठी. तर हे सगळ्यासाठी कॉमन तुम्ही लिहू शकता, ऍप्लिकेशन कशासाठी? फॉर द पोस्ट ऑफ, POST, पोस्ट ऑफ. मी इथं रिकामी जागा सोडतो, डॅश 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 मारतो. इथं तुम्ही जर हाच विषय घेतला तर तुम्हाला इथे टीचर लिहावं लागेल. जर तुम्ही दुसरा कोणताही विषय पोस्ट असेल तर तुम्हाला त्या पोस्टचं नाव लिहायचं आहे, म्हणजे पोस्टचं नाव लिहा किंवा पदाचे नाव लिहा, पदाचे नाव. झालं, इथपर्यंत काम झालं. म्हणजे जर टीचरसाठी टीचर पोस्ट असेल तर टीचर लिहा, क्लार्क पोस्ट असेल तर क्लार्क लिहा, सेल्समॅनची पोस्ट असेल सेल्समॅन लिहा, किंवा आणखी कुठली इंजिनियरची पोस्ट असेल तर इंजिनियर लिहा. तर इथं पदाचे नाव, इथं जी रिकामी जागा मी सोडलेली आहे तिथं लिहिलात की ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ. आपला हा कार्यक्रम इथं संपला. त्यानंतर आता दुसरं महत्वाची व्हायच्याच खाली बरोबर यावं, रेफरन्स म्हणजे काय? संदर्भ. हे सुद्धा तुम्हाला पाठ करूनच लिहायचं आहे, पाठ केलं तरी चालतंय की नेमकी ही जाहिरात कुठं तुम्ही पाहिलेली आहे. रेफरन्स अर्थ होतो संदर्भ कुठून घेतलेला आहे. तर तुम्हाला काय लिहावं लागेल इथं? मग तुमची जाहिरात, युअर ऍडव्हर्टाईज, किंवा शॉर्टकट मध्ये तुम्ही ऍड लिहू शकता. आता ही युअर ऍड कुठं आली होती? इन दैनिक आहे तर दैनिक लिहून टाका. दैनिक कोणत्या पेपर मध्ये आली ते पेपरचं नाव लिहा, सकाळ किंवा लोकमत लिहा, आणि पुढं जर लिहा तर डेटेड.
हे सुद्धा जागा मी रिकामी सोडतो. इथं तुम्हाला ज्या तारखेला हे आलेलं आहे ते दिनांक तुम्हाला इथं लिहायची आहे. दिनांक किती तारखेला आली होती ती, नाही का. तर अशा प्रकारे तुम्ही ही अर्ज करू शकता आणि या अर्जाच्या माध्यमातून तुम्ही सहजरित्या कोणत्याही पोस्टसाठी अर्ज करणं अतिशय सोपं जाणार आहे. त्यामुळं सेंडर्स ऍड्रेस, रिसिव्हर्स ऍड्रेस, सब्जेक्ट आणि रेफरन्स इथपर्यंतच्या बाबी तुमच्या लक्षात आल्या असतील. तर आता आपण पुढचा काही भाग म्हणजे नेमकं हे सगळा आदर्श नमुना आहे, तर बाकीचा काही भाग लगेच आपण पुढे घेणार आहोत. तर तोपर्यंत आपण हे समजून लक्षात आलं असेल असं मला वाटते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करत असताना आदर्श नमुना पाहतोय. तर विषय तुम्हाला मी समजून सांगितला. अशा प्रकारचा कुठलाही विषय असेल तरीही आपल्याला सहजरित्या इंग्रजीमध्ये अर्ज करता आला पाहिजे आणि आपण ज्यांना अर्ज करत आहोत तो इम्प्रेस झाला पाहिजे आणि तुम्हाला नोकरी मिळाली पाहिजे. त्याचबरोबर जे विद्यार्थी परीक्षेत मार्क्स मिळावे त्या उद्देशाने प्रयत्न करत आहेत, शिकत आहेत, तर त्यांच्यासाठी सोपं आहे. तर आतापर्यंत आपण स्टेप पाहिल्या. सेंडर्स ऍड्रेस, रिसिव्हर्स ऍड्रेस, त्यानंतर सब्जेक्ट पाहिला, रेफरन्स पाहिला. आता आपण सॅल्युटेशन, अभिवादन मायना. तर जसं आपण सुरुवातीला नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून असं म्हणतो, तसं आपण रिस्पेक्टेड सर अशी सुरुवात केली. त्यानंतर कॉमा दिला. त्यानंतर आपण डायरेक्ट सब्जेक्ट मॅटर, बॉडी ऑफ द लेटर, लेटरच्या मेन विषयाकडे आपण जात आहोत. तर विषय कसा होता की नोकरीसाठी अर्ज करायचा होता, मग ती कोणती का असेना हे आदर्श नमुना असल्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी जिथं कुठं अर्ज करायचा आहे तिथं फक्त त्या कंपनीचं नाव, तुमची पात्रता तेवढंच त्या रिकाम्या जागेत लिहायचं आहे. बाकी सगळं ॲज इट इज, नो एनी चेंज, कुठल्याही प्रकारचा बदल करायची गरज नाही. तर पहा आता, रिस्पेक्टेड सर, जर तिथल्या एखाद्या स्त्री असतील, व्यक्ती जे मेन आहे ते मॅडम समोर लिहू शकता. पुरुष असेल तर सर लिहा, माहिती नसेल तर सर असंच लिहायला काही अडचण नाही. विथ रेफरन्स टू द अबोव्ह मेन्शन्ड सब्जेक्ट, वरील संदर्भानुसार विषयाला अनुसरून आय विश टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ, रिकामी जागा सोडल्या पहा. ज्या पदासाठी तुम्हाला लिहायचं आहे इथं तुम्हाला पदाचे नाव काय लिहायचं आहे, पदाचं नाव लिहायचे. कोणतं पद, जे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करा असं म्हटलेलं आहे किंवा तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करताय त्या पदाचं नाव तिथं लिहायचं आहे. इन युअर रेप्युटेड, जसं तुम्ही शाळेसाठी अर्ज करताय म्हणजे शाळेमध्ये शिक्षकासाठी अर्ज करताय, इन युअर रेप्युटेड स्कूल असं म्हणा. एखाद्या कंपनीसाठी, कंपनीमध्ये अर्ज करताय, सेल्स बॉय, सेल्स गर्ल, युअर रेप्युटेड कंपनी असं लिहा. कुठले जे काही ऑफिस असेल ते ऑफिसचं नाव, कार्यालयाचं नाव, कार्यालय, कार्यालय, कार्यालय किंवा संस्था यांचं नाव तुम्हाला इथे लिहावं लागेल. इन युअर रेप्युटेड सोसायटी, इन युअर रेप्युटेड कॉलेज, इन युअर रेप्युटेड कंपनी, अशा प्रकारचं नाव इथे लिहावं लागेल. हे इथंपर्यंत काम संपलं. रेस्पेक्टेड सर मॅडम झालं. त्यानंतर आपला अभिवादन मायना संपल्यानंतर आपण गेलो कुठं की खऱ्या अर्थाने जी बॉडी ऑफ द लेटर आहे तिकडे गेलो. त्याच्यामध्ये आपण लिहिले की वरील विषयास अनुसरून विनंतीपूर्वक अर्ज करण्यात येतो की मला ह्या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या संस्थेमध्ये. पुढे काय झालं पहा, आय एम डॅडस इयर्स ओल्ड. तुम्हाला इथं काय लिहायचं आहे, तुमचं वय, तुम्ही किती वर्षाचे आहेत ते वय लिहायचे, नाही का. आय एम तुमच्या वय, जसं की ज्यावर तुमचं वय 16 वर्ष आहे 16 लिहा, 15 आहे 15 लिहा, 18 आहे 18 लिहा, 50 असेल 50 लिहा, नाही का. वय लिहायचे वय. आय एम डॅडस इयर्स ओल्ड, ग्रॅज्युएट फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ. पहा आता इथं विद्यापीठाचे नाव लिहायचे तुम्हाला, नाव कशाचं, युनिव्हर्सिटीचं नाव लिहायचे. जे विद्यापीठ, तुम्ही नांदेड युनिव्हर्सिटी असेल नांदेड लिहा, नागपूर असेल नागपूर लिहा, पुणे असेल पुणे लिहा. इथं ऑफ पुणे, ऑफ नांदेड, ऑफ कोल्हापूर, ऑफ मुंबई, नाही का. जे विद्यापीठाचं नाव लिहायचं आहे तुम्हाला, म्हणजे जिथून की तुम्ही पदवी केलेली आहे, ग्रॅज्युएट मध्ये पहा, ग्रॅज्युएट जिथून केलेलं आहे त्या विद्यापीठाचं नाव लिहायचे. पुन्हा काय लिहायचे तुम्हाला, आय हॅव पास्ड,
डिग्र्या तुम्ही लिहित असताना आय हॅव पास्ड, आय हॅव कम्प्लिटेड, आय हॅव फिनिश्ड, आय हॅव कम्प्लिटेड, आय हॅव पास्ड अशाच प्रकारचे तुम्हाला शब्द वापरावे लागतात नाही का. युनिव्हर्सिटी ऑफ झालं, आय हॅव पास्ड माय. आता तुम्हाला सुरुवातीचं लिहायचे 12वी पास झाली तुम्ही, इथे HSC असं लिहावं लागेल. कुठून पुणे बोर्डातून पास झाले, आय हॅव पास्ड पुन्हा. इथे तुम्हाला काय लिहायचे, तुमची ज्या डिग्रीची माहिती लिहित आहे, HSCC लिहित आहे का SSC ची लिहित आहे का PG ची लिहित आहे हे तुम्हाला ठरवायचे. म्हणजे इथं पुन्हा नाव लिहायचे कशाचं, तुम्हाला जे सर्टिफिकेट डिग्री जे काही भेटलेली आहे त्याचं आय हॅव पास्ड तुम्ही SSC लिहा, HSC लिहा, तुम्हाला जे काही योग्य वाटते ते तुम्ही लिहू शकता. HSC, SSC किंवा आणखी कुठला असेल कोर्स ते तुम्ही इथे लिहू शकता. इन द इयर वर्ष लिहायचे, कोणत्या वर्षी पास झाले नाही का ते वर्षाचं नाव लिहायचं आहे. सेक्युरिंग डॅश मार्क, किती मार्क्स पडले, पर्सेंटेज दिलेला आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर आय हॅव ऑल्सो पास्ड, मी पुन्हा पास झालोय. कोणतं पास झालेलं आहे, आता BA तर झालं होतं, PG झालेली आहे, कुठला आणखीन कोणता कोर्स सेपरेट केलेला आहे, B.Pharm.C असेल, D.Pharm.C असेल, आणखीन कोणता कोर्स असेल किंवा कम्प्युटर कोर्स असेल तसं तुम्हाला इथे लिहावं लागेल. आय हॅव ऑल्सो पास्ड माय MSc कोर्स किंवा आणखीन कुठला A++B+, जे काही डिग्री कोर्सेस असतील तुमचे कोर्सेस सेपरेट असतील ते तुम्हाला लिहावं लागेल. इन द पास्ड माय डॅश इन द इयर कोणत्या वर्षी ते पुन्हा. सेक्युरिंग डॅश मार्क, किती मार्क्स मिळाले ते तुम्हाला पुन्हा लिहायचं आहे. आय हॅव कम्प्लिटेड, पहा शब्द कोणते कोणते आले, पास्ड कम्प्लिटेड म्हणजे हे पूर्ण केलेलं आहे, कम्प्लिटेड केलेलं आहे. पास्ड एक शब्द वारंवार न वापरता वेगवेगळे वापरलं तर आणखी चांगलं वाटते. म्हणून आय हॅव कम्प्लिटेड, मी कोर्स केलेला आहे, कोणता, कम्प्युटरचा झालेला आहे आपला समजा, किंवा इंजिनिअरिंग झालेली आहे, किंवा आणखीन कुठलं टायपिंगचा कोर्स केलेला आहे, किंवा आणखीन कुठला स्पेशल नर्सिंग कोर्स केलेला आहे जी तुम्हाला इथं नोंद करायची आहे. पुन्हा काय म्हणले, जर तुम्ही एखाद्या क्लार्कच्या पोस्टसाठी ऍप्लिकेशन करत असाल आणि तिथं टायपिंग मागितलं असेल तर तुम्हाला मग हे नोंद करावं लागेल, माय टायपिंग स्पीड इज, माझी टायपिंगची स्पीड किती आहे. जसं डॅश PM म्हणते पहा, म्हणजे 50 शब्द पर मिनिटला, WP म्हणजे वर्ड पर मिनिट, 50 शब्द, 40 शब्द, 30 शब्द, 80 शब्द नाही का, अशा प्रकारे तुम्हाला. तर आपला हा म्हणजे खास करून हा मुद्दा सुरू होता की मला अनुभव ऍज अ पोस्ट, कोणती पोस्ट आहे ते लिहावं लागेल आणि कुठं काम केलं ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्यानंतर मग सगळ्यासाठीच आहे, आय एम फ्लुएंट इंग्लिश स्पीकर, इंग्लिश मला बोलता येत आहे किंवा मराठी बोलता येते असे तुम्ही लिहू शकता. इंग्लिश, मराठी, हिंदी हे आपण सहजरित्या बोलू शकतो नाही का. पुन्हा आय हॅव प्लीजिंग अँड हँडसम पर्सनॅलिटी, म्हणजे माझी पर्सनॅलिटी चांगली आहे, दिसायला सुंदर देखणं आहे असं तुम्हाला इथे लिहायचं आहे. आय एम रेडी टू वर्क एनिवेअर, तुमच्या जिथं कुठं कंपन्या आहेत किंवा ऑफिसेस आहेत किंवा जिथं कुठं जागा आहेत किंवा जिथं कुठं संस्था आहेत त्या कुठल्याही संस्थेमध्ये मी काम करायला तयार आहे. आय एम रेडी टू वर्क एनिवेअर. आय एम सिन्सिअर अँड हार्डवर्किंग पर्सन, मी अतिशय विश्वासू आहे, प्रामाणिक आहे आणि एक कठीण परिश्रम करणारा व्यक्ती आहे असं तुम्हाला इथं लिहावं लागेल. आणि शेवटी लिहावं लागेल, जर तुम्ही मला संधी दिला, गिव्हन अन अपॉर्च्युनिटी आय प्रॉमिस टू स्ट्राइव्ह फॉर युअर एंटायर सॅटिस्फॅक्शन, तुम्ही जर संधी दिला तर मी या संधीचं सोनं करेन, तुम्हाला तुमचं समाधान होईपर्यंत मी तुमचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्हाला जे काही अपेक्षित शिक्षक आहे ते किंवा अपेक्षित व्यक्ती आहे तसं होण्याचा किंवा करून दाखवण्याचा मी प्रयत्न करेन असं शेवटी म्हणायचं आहे. शेवटी असेल थँकिंग यू आणि मग शेवटी तुम्हाला युअर्स फेथफुली नाही का, तुमचाच विश्वासू. वर जे सुरुवातीला आपण स्वतःचा ऍड्रेस दिला होता त्या ऍड्रेसमध्ये तुम्ही जे काही दिलेलं आहे, XYZ असेल XYZ, ABC असेल ABC, राहुल बजाज असेल राहुल बजाज, किंवा जे काय वर लिहिलेलं आहे ते तुम्हाला इथं युअर्स फेथफुलीच्या खाली लिहायचं आहे. तर साईन वगैरे राहते आणि जर तुम्ही प्रत्यक्षरित्या अर्ज करत असाल तुम्हाला तर साईन करावं लागेल नाव टाकून नाही का. आणि शेवटी असेल तुम्ही सोबत काय काय जोडलेलं आहे, इनक्लोजर्स म्हणजे झेरॉक्स कॉपी ऑफ TC, झेरॉक्स कॉपी ऑफ मार्कशीट, झेरॉक्स कॉपी ऑफ कास्ट सर्टिफिकेट, झेरॉक्स कॉपी ऑफ डिग्री नाही का, अशा प्रकारचे तुम्हाला इथं लिहावं लागेल. आणि एक आदर्श नमुना मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. बहुतेक तुम्हाला हा आवडला असेल. याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीही लिहायची गरज नाही आणि तुम्ही याच माहितीच्या आधारे तुम्हाला जिथं कुठं कोणतीही पोस्ट असेल त्या प्रत्येक पोस्टसाठी
या फॉर्मॅटच्या आधारे, एवढ्याच फॉर्मॅटच्या आधारे तुम्ही सहजरित्या अर्ज करू शकता. आहेत आपल्याकडे 7-8 ओळी, 8-10 ओळी जर लक्षात ठेवलात, तेच ते शब्द रिपीट झालेले आहेत आणि चेंजेस फक्त तुम्हाला मी जी रिकाम्या जागा ठेवलेली आहेत, ब्लँक स्पेस, जी स्पेस ठेवलेला आहे, जागा ठेवलेली आहे, तिथंच तुम्हाला तेवढं भरायचं आहे. बाकी सगळं हेच मॅटर वापरायचं आहे, हीच माहिती भरायची आहे. चेंज काय होईल, फक्त तुमचा ऍड्रेस, ज्याला अर्ज करायचा त्याचा ऍड्रेस, आणि बाकी हे जे रिकाम्या जागा भरल्या इथला चेंज होईल, बाकी सगळं सेम असेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा विषय आवडला असेल आणि हा फॉर्मॅट तुम्हाला समजला असेल अशी मला अपेक्षा आहे. खरोखरच तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही एकदा आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. आणि अशीच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून की पुढच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू व्हेरी मच.